दिल्लीत आयोजित ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीच्या आज शेवटच्या दिवशी ब्रिक्स सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी जागतिक प्रशासनात सुधारणा आणि वाढ करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला। ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीच्या अंतिम दस्तऐवजामध्ये सदस्य देशांनी न्याय्य, कायदेशीर, लोकशाही आणि उत्तरदायी आंतरराष्ट्रीय आणि बहुपक्षीय प्रणालीला प्रोत्साहन देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला। संघर्षाची शक्यता कमी करण्यासाठी राजकीय आणि राजनैतिक उपायांद्वारे या आव्हानांना आणि संबंधित सुरक्षा धोक्यांना प्रतिसाद द्यावा असं नमूद करत त्यांनी संघर्षाच्या मूळ कारणांवर उपाययोजना करण्यासह संघर्ष प्रतिबंधाच्या प्रयत्नांमध्ये सहभागी होण्याच्या गरजेवरही भर दिला। हवामान बदलासारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी बहुपक्षीयता आवश्यक असल्याचं मंत्र्यांनी अधोरेखित केलं। हवामान आणि आपत्तीच्या धोक्यांना तोंड देण्यासाठी पायाभूत सुविधा प्रणालींची लवचिकता मजबूत करण्यावरही मंत्र्यांनी भर दिला। आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार लाल समुद्र आणि बाब अल मंदाब सामुद्रधुनीमध्ये सर्व देशांच्या जहाजांच्या नौकानयन हक्क आणि स्वातंत्र्याचा वापर सुनिश्चित करण्याच्या महत्त्वावर मंत्र्यांनी भर दिला। मंत्र्यांनी जागतिक आरोग्य उपक्रमांमध्ये सहकार्य अधिक दृढ होत असल्याचं स्वागत केलं। ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेसाठी नवी दिल्ली